श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. चला तर आता हा आपला मळ्यातील भाजीपाला आहे. मेथीची भाजी आता निवडून ठेवलेली आहे आणि ही कोथिंबीर पण निवडलेली आहे. आता ही आहे शेपूची भाजी, ती पण चिरून ठेवलेली आहे. आणि आता आपल्याला आहे ना ह्या भोपळ्याचे ना पराठे करायचे आहे. तर खूप मोठा भोपळा आहे हा आणि असा भोपळा तर कोणालाच आवडत नाही. तर बघा आता मी पराठे करते, तुम्हाला दाखवेल मग कशा प्रकारे ते पराठे लागतात त्याचे. आणि चला तर मी नंतर मग तुमच्याशी बोलते. पराठ्याचं मी पीठ भिजवून घेते. तर आपण जे मळ्यातून मूग आणले होते ना, तर त्याचे मी अशा प्रकारे मुलींना खाण्यासाठी भाजले होते. तर काही ओल्या शेंगाच खाऊन घेतल्या, पण हे असे पण खूप छान लागतात. थोडंसं त्याला मीठ आणि तेल टाकायचं आहे. तर हे थोडेच राहिल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आहे. खूप छान लागतं ते खायला. तर एवढा मोठा भोपळा आहे आणि याची मी साल काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता याला ना मी किसून घेते आणि मग तुम्हाला पुढील जो रेसिपीचा भाग आहे तो दाखवते. याचे ना काप करून घेतलेले आहे मी, बघू शकता तुम्ही. आता याला ना आपण बारीक बारीक जे आहे ते किसून घेऊया. तर आता इथे मी ना भोपळा किसून घेतलेला आहे आणि यामध्ये मी ना हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि गव्हाचं आणि डाळीचं पीठ आपल्या प्रमाणानुसार टाकायचं आहे. आता इथं बघू शकता तुम्ही, मी हिरवी मिरची आणि लसूण याचं पेस्ट करून घेतलेले आहे. थोडंसं जिरं त्यामध्ये ॲड केलेलं होतं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे. तर जेवढं प्रमाण मिक्स होईल तेवढंच आपल्याला टाकायचं आहे. वरतून जास्त पाणी टाकायचं नाही. त्यामुळे आपल्याला प्रमाणानुसारच जे पीठ आहे ते घ्यायचं आहे. कारण आपण जो भोपळा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. तर इथं मी थोडंसं डाळीचं पीठ टाकलं होतं आणि त्यानंतर धना पावडर आणि थोडासा चाट मसाला टाकल्यानंतर अशा प्रकारे, कारण आपण जो भोपळा आहे तो धुवून घेतलेला आहे आणि त्याचं पाणी सुटतं, त्याच प्रमाणात आपल्याला हे पीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि असं छान असं आपलं आता जे पराठे आहे त्यासाठी पीठ तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी एक छोटासा रुमाल घेऊन त्यावरती हे जो आपला धपाटा आहे ते टाकून घेत आहे. आणि आता आपण इथं तवा ठेवलेला आहे, तवा तापलेला आहे. तर त्यावरती थोडंसं तेल टाकून आपण जो पराठा केलेला होता तो त्यावरती टाकायचा आहे. तर तुम्ही याला पराठाही म्हणू शकता, धिरडंही म्हणू शकता आणि हे लाटूनही करतात, पण ह्या मला असेच आवडतात. तुम्ही नुसतं पोळीचंही लाटून करू शकतात, तेही खूप छान लागतात. आणि आता इथं पहिलं धपाटा झाल्यानंतर मी दुसरं करून घेत आहे. तर तोही आता आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि तो जर असं पटपट केलं तर आपला गॅसही वाचतो. तर बघू शकता खूप छान असा आपल्याला जो पराठा आहे तो दिसत असेल. आणि इकडं दुसरा पराठाही मी करून घेतलेला आहे. तुम्ही यामध्ये कोथिंबीरही ॲड करू शकता. तर आता मी 2 पराठे झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला कोथिंबीर टाकायची थोडीशी. तर मी कोथिंबीर टाकली. आवडत असेल तर टाकू शकता, नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल. तर आता इथे मी कोथिंबीर थोडी वरतून टाकलेली आहे आणि आता आपण कोथिंबीरीचाही जो पराठा आहे तो करून घेतलेला आहे. आणि इथं बघू शकता छान असा आपला पराठा रेडी झालेला आहे. तर असा तुम्ही पराठा करतात का नक्की मला सांगा. आणि खूप छान असा हो पराठा होतो. याला तुम्ही सॉसबरोबरही खाऊ शकता किंवा दह्याबरोबरही खाऊ शकतात. तर बघा आपला छान असा पराठा रेडी झालेले आहे. आणि आता हा कोथिंबीरीचा पराठा बघा तुम्ही, खूपच छान असा पराठा होता ते आणि खायलाही खूप रुचकर लागतात. तर आता एक एक करून मी आता हे सर्व पराठे करून घेतलेले आहे आणि खूप छान असे टेस्टी झालेले आहे. तर चला, पराठे झाल्यानंतर आपण गेलो होतो बाजारात आणि आज आहे पोळ्याचा बाजार, म्हणजेच पोळा आलेला आहे जवळ. आणि आता इथं तुम्ही बघू शकता आपले गावाकडे लोक पोळा म्हटलं की खरंच एक मोठा सण असतो आणि तो साजरा केलाच पाहिजे. तर चला आता आपण बाजारात फिरूया आणि काय काय खरेदी करायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. घेतलं का ग?
तर आजचा भाजीपाला आहे ना खूप स्वस्त होता आणि मी लेटच गेलो होतो. बैलपोळ्याचं सण होतं त्यामुळे आहे ना जे बैलांसाठी जे सर्व काही आहे मोहरकी वगैरे ते तर सर्व काही बाजारात तेच होतं. जिकडं बघितलं तिकडं तुम्हाला तेच दिसेल. आणि आमच्या गावाजवळच हा आठवडे बाजार भरतो. तर इथं तुम्हाला माहीतच आहे की स्वामी महाराजांचं मंदिर आहे आणि हे इथं जे स्वामी महाराजांचं वास्तव्य झालेलं होतं तुम्हाला मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि आता आपलाही बाजार पूर्णपणे झालेला होता. आता बाजार झाल्यानंतर मग मला स्वामींच्या दर्शनासाठी जायचं होतं. तर इथं बघू शकता बऱ्यापैकी बाजार म्हणजे झालेलाच होता. कारण 9, 9:30, 10पर्यंत जास्तीत जास्त इथं बाजार भरतो. पण आज पोळ्याचा बाजार असल्यामुळं थोडासा जास्त वेळ भरलेला आहे. आणि आता इथं मी मंदिरात आले होते तर स्वामींच्या दर्शनासाठी. तर इथं आता मी स्वामींचं दर्शन घेत आहे. तर बघू शकता खूप छान अशी स्वामींची प्रसन्न मूर्त आहे आणि इथं बसल्यावरती खूप मनाला शांतता वाटते आणि खूप प्रसन्न असं वाटतं. आणि हीच जे स्वामी महाराजांचं मंदिर आहे त्याची कमान आहे. तर चला फायनली आपलं दर्शन झालेलं आहे, बाजार पण झालेला आहे आणि आता आपण ना घरी निघूयात. चला तर आता आपण जाऊया घरी. बैलासाठी ही सर्व खरेदी करून आणलेली आहे आपण. आणि आता बैलपोळा पण एकदम जवळ काय म्हणतात मला माहित नाहीये. पण फर्स्ट टाइम आमचे तो बैल आहे तो आलेला आहे त्यामुळे त्याच्यासाठी ना आम्ही सर्व खरेदी केलेली आहे आपण. आणि हे ना हे जे नारळ आहे ते जेवढे आपले देव आहेत ना त्यांना फोडण्यासाठी असतात. अजून काही बाजार बाकी आहे पण जे जे भेटलं ते आणलं. तर याला आहे ना मोहरकी म्हणतात माझ्या अंदाजे. आणि हे सर्व नारळच आहे. माझं बेल्ट आणि शिंगांना लावायला आहे पण मी त्याला बेल्ट. आणि हे आता जसं आपण दिवाळीला दिवाळी साजरी करतो आणि दिवाळीसाठी ना नवीन ड्रेस वगैरे घेतो किंवा जे काही आपण नवीन नवीन वस्तू खरेदी करतो आपल्यासाठी, कारण आपल्यासाठी तो एक महत्त्वाचा सण असतो. तसंच आपले जे मुख्य प्राणी आहेत म्हणजेच बैल आहेत, गाय आहे, आपण जे जे प्राणी पाळलेले आहेत, शेळी असेल तर त्या सर्वांना या बैल पोळ्याचं आहे ना म्हणजे फुलाची पाकळी सर्वांना असं सजवलं जातं. तर झालं का? तर एवढा असा बाजार आपण फक्त एका आपल्या पिल्लासाठी म्हणजेच एक जे वासरू आहे त्याच्यासाठी आणलेला आहे. आणि हे एवढे नारळ आहेत ते आपल्याला देवाला फोडायचे आहे. आणि कॅरी बॅग काढते बाहेर. कुठे? तुझ्या मागे. अरे हा हे सगळे. आणि ना नेमकं पिशवी छोटी नेल्यामुळे एवढे कॅरी बॅग साचलेले आहेत. आता मी त्या सर्व भरून ठेवते आणि मग तुम्हाला उद्याचा जो पोळ्याचा सण आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल. तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. तर चला आता मी हे सर्व आवरून ठेवते, मला भाजीपाला भरायचा आहे आणि मग मी तुमच्याशी बोलते. चला तर मी ना जवळून दाखवते. हे बघा. तर हे ते ना जे आपला वासरू आहे त्याच्या पायात घालण्यासाठी आहे. आणि ही कवड्याची माळ म्हणतात याला. ही गळ्यात घालायची असते आणि ही मोरकी असते. तर मी जेव्हा आता बैल सजवेल ना उद्या तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल. उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघा, खूपच छान असा व्हिडिओ असेल. आणि हे ना गळ्यात घालायचं आहे. अजून फुगे वगैरे भरपूर काही सामान आणायचं आहे. तर ही घंटी आहे माझ्या अंदाजे. आम्ही ना एक दुसरी पण घेतलेली आहे पण आता ही चालू सणाला नवीन म्हणून आणलेली आहे. नाही तर आमच्याकडे अजून एक आहे ती जी तांब्याची आहे माझ्या अंदाजे. तर ती पण आहे, बघावं लागेल ती कुठंतरी. तर एवढं सर्व बाजार आणलेलं आहे, काही अजून बाकी आहे. तर चला आमच्याकडे पोळा कशा प्रकारे साजरा केला जातो तो मी आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आता फायनली आपल्या खिडक्याही आलेल्या आहेत ज्या आपल्याला बसवायच्या बाकी आहेत. तर घरी आल्यानंतर ते खिडक्यावाले दादाही आले होते. आता त्यांना चहा वगैरे केल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे त्यांनी त्या खिडक्या बसवलेल्या आहे. जसं होईल तसं मी व्हिडिओ शूट करते. तर आता ही जी फर्स्ट टाइम त्यांनी जी छोटी खिडकी आहे ती बसवायला सुरुवात केलेली आहे आणि अजून इथं ही बसवायची बाकी आहे. तर ही जास्त मोठी विंडो आहे तर हिला बसवायला वेळ लागणार आहे. आता तीही बसवायला इथं चालू
केलेले आहेत. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.